मित्रांनो, धान बोनस संबंधित महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांनी धान विक्री केलेली असून सुद्धा त्यांना ज्या शेतकऱ्यांना धानाचा बोनस वितरित झालेला नाही, त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकरी आता धानाच्या प्रतीक्षेत आहेत त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे। तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज श्रीधर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली मेसेज कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे काही शेतकऱ्यांनी कमेंट केले की बाबा तुम्ही तर म्हणले होते 15 जुलैपर्यंत धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार वगैरे वगैरे, परंतु मित्रांनो आपण कोणत्याही व्हिडिओमध्ये 15 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस वितरित होईल असं सांगितलेलं नव्हतं। आपण जस्ट फेडरेशनकडे वगैरे धानाचा बोनस 15 जुलैपर्यंत जमा होईल आणि त्यानंतर 20 जुलैनंतर धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी डिटेल माहिती दिली होती। काही जण काय करत आहेत, थंबनेलवरचं जे टायटल वगैरे वाचत आहेत आणि त्यावरूनच व्हिडिओ न बघता डायरेक्टली कमेंट करून टाकत आहेत, काही पण कमेंट करत आहेत। त्यांनी व्हिडिओ न बघता फक्त जस्ट थंबनेलवरून टायटलवरूनच ते व्हिडिओला जज करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर मित्रांनो, ते विषय बाजूला ठेवूया। तर मित्रांनो, काय झालेलं आहे माहिती आहे का, ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात धानाची विक्री करून सुद्धा पहिल्या टप्प्यात धानाचा बोनस वितरित न होण्याचं कारण म्हणजे जेव्हा व्हेरिफिकेशन, आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की व्हेरिफिकेशन होणार आहे वगैरे वगैरे, पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा व्हेरिफिकेशन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल बोनसची रक्कम वगैरे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा व्हेरिफिकेशन कंपल्सरी ठेवण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, तर व्हेरिफिकेशन करत असताना शेतकऱ्यांची नावे हे ब्लॉक लिस्टमध्ये टाकण्यात येत आहेत, म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो। आता तुम्ही देखील दुसऱ्या टप्प्यातील धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत असाल, दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी असाल तुम्ही देखील, तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा विक्री करून सुद्धा जर धानाचा बोनस वितरित झालेला नसेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं नाव हे ब्लॉक लिस्टमध्ये टाकण्यात आलेलं आहे की काय, हे सुद्धा तुम्हाला फेडरेशनकडे वगैरे जाऊन चौकशी करायची आहे। कारण तुमचं जर विक्री केलेली असेल तर तुमच्या खात्यावर धानाचा बोनस वितरित व्हायलाच पाहिजे होता। वनपट्ट्याच्या शेतकऱ्यांना वगैरे त्यांचा विषय बाजूला आहे, हे ज्या शेतकऱ्यांनी धानाची विक्री केलेली आहे त्यांच्यासाठी आहे। त्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्यांची नावे ब्लॉक लिस्टमध्ये टाकण्यात येत आहेत, म्हणजे आता त्याचं कारण सुद्धा मी पुढे सांगणार आहे, काहून हे म्हणजे कशामुळे हे लोक ब्लॉक लिस्टमध्ये वगैरे शेतकऱ्यांना टाकत आहे। त्याचबरोबर मित्रांनो, काही शेतकऱ्यांची नावे हे नॉट फाउंड यादीमध्ये टाकण्यात येत आहेत। आता हे दोन रिझन, म्हणजे त्यांनी दोन रिझन लावलेले आहेत। एक म्हणजे त्यांचं शेतकऱ्यांची नाव हे ब्लॉक लिस्टमध्ये टाकण्यात येत आहे, नंबर 2 म्हणजे त्यांची नॉट फाउंडमध्ये, म्हणजे आता ते समोर बघणारच आहोत की आपण हे नॉट फाउंड वगैरे किंवा ब्लॉक लिस्टमध्ये हे काय भानगड काय नेमकी। तर मित्रांनो, या अंतर्गत बघायचं झालं तर काय झालेलं आहे माहिती का, चुकीच्या नोंदीमुळे आधार कार्ड नावातील फरक यामुळे ही नावं ब्लॉक लिस्टमध्ये त्याचबरोबर नॉट फाउंड यादीमध्ये जात आहेत। आता काय झालेलं मित्रांनो माहिती का, ज्या शेतकऱ्यांनी धानाची म्हणजे हेच केलं नाही, उत्पन्नच घेतलं नाही, अशा शेतकऱ्यांनी सुद्धा धानाच्या बोनससाठी नोंदणी केलेली होती। ज्या शेतकऱ्यांची सातबाऱ्यावर धानाचा हेच नाही, मेन्शनच नाही धान, तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा नोंदणी करून धानाचा बोनस हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, अशा शेतकऱ्यामुळे किंवा चुकीच्या नोंदीमुळे, आता नोंदणी करते वेळेस सुद्धा व्यवस्थितरित्या नोंदणी झालेली असेल तरच तुमचं धानाचं बोनस वितरित होणार आहे। आता बरेच शेतकऱ्यांची नोंदणी करते वेळेस काही चुका वगैरे झालेल्या असतील, त्या कारणास्तव सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये धानाचा बोनस वितरित झाला नाही। त्याचबरोबर मित्रांनो, आधार कार्डवरील नावातील फरक, आता आधार कार्डवरील नावात आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं असू शकते, सातबाऱ्यावर वेगळंच नाव दाखवते, आधार कार्डवर वेगळंच नाव दाखवते, मग त्या कारणात हे लोक काय करत आहेत, व्हेरिफिकेशनच्या वेळेस हे मॅचिंग करत आहेत सगळं आणि त्यानंतरच धानाचा बोनस हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करत आहेत। आता मित्रांनो, नोंदीमधील आता तुम्हाला सांगतो आधार कार्ड नावातील फरक यामुळे आता काय झालेलं आहे, हे सातबारा आणि आधार कार्डवरील नाव तर मॅच बऱ्याच शेतकऱ्यांचे नसतातच, ती विषय वेगळा राहिला। परंतु मित्रांनो, तुमचं जर नावामध्ये म्हणजे तुमची नोंदणी करते वेळेस तुमचं जर समजा एखादं स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा एखादी स्पेलिंग टाकायची असेल किंवा इकडे समजा आपण एखादं नाव घेतलं तर त्याच्यामध्ये तुमचं ए वगैरे असलं तर ते ए काढून टाकलं, डायरेक्टली तुमचं नाव आधार कार्डला मॅच झालं नाही, त्या पद्धतीने जर तुमची चुकीची नोंद झालेली असेल, स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल, तर अशा नावातील फरकामुळे सुद्धा धानाचा बोनस पहिल्या टप्प्यात तुम्हाला वितरित झालेला नाही आणि दुसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा ही कंडिशन लागू असणार आहे। आता तुम्ही नोंदणी करते वेळेस व्यवस्थित नोंदणी केली की नाही ते सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे, म्हणजे तुमच्या नावातील फरक येऊ नये, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक येऊ नये। त्यानंतर मित्रांनो, काही शेतकऱ्यांच्या नावात काय असते, जी असतं, त्याचबरोबर राव असतं। आता कसं असते, आधार कार्डवर काय समजा आधार कार्डवर काय माधव असतं,
आणि इकडे सातबाऱ्यावर वगैरे माधवराव किंवा आधार कार्डवर माधव आणि इकडं नोंदणी करते वेळेस माधवराव झालेलं असतं. हे असे असे स्पेलिंग मिस्टेक यामुळे सुद्धा तुमचा धानाचा बोनस वितरित होण्याचे चान्सेस कमी आहेत. त्यानंतर काहीच्या नावात जी असतं. आता जीमध्ये एक्झाम्पल तर मी माझ्या लक्षात येत नाही एखादं. तर ज्या शेतकऱ्यांच्या नावामध्ये जी वगैरे नसताना सुद्धा जर नोंदणी करते वेळेस टाकण्यात आलेले किंवा सातबाऱ्यावर नसेल तसं, त्यामुळे सुद्धा तुम्हाला धानाचा बोनस वितरित होण्याचे कमी चान्सेस आहेत. ते काय झालेलं माहिती आहे का, या शब्दामुळे अनेक नावे ही ब्लॉक लिस्टमध्ये त्याचबरोबर नॉट फाउंड लिस्टमध्ये पडलेली आहेत. त्या कारणास्तव सुद्धा तुम्हाला धानाचा बोनस वितरित होण्याची पॉसिबिलिटीज कमी झालेल्या आहेत. आता होईल तेवढे लोक व्हेरिफिकेशनच्या वगैरे नावाच्या खाली शेतकऱ्यांची म्हणजे शेतकऱ्यांना वगळण्याचाच प्रयत्न करणार आहेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता त्यानंतर मित्रांनो, आता ही दुरुस्ती कधी होईल. आता शेतकऱ्यांना प्रश्न पडतील. आता काही शेतकरी कमेंटसुद्धा करतील, बाबा आता याला काय पर्याय काय आहे, याला आता सुधारणा कशी करायची, चूक दुरुस्त कशी करायची, फॉर्म अपडेट कसा करायचा वगैरे, नोंदणी वगैरे. तर मित्रांनो, यासाठी दुरुस्तीसाठी पोर्टल सध्या तरी सुरू नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण की तुम्हाला ही दुरुस्ती वगैरे करण्यासाठी तुमचे पोर्टलच चालू नाही, तर सध्या तुम्हाला दुरुस्तीचा कुठलाही ऑप्शन नाही. तर ही दुरुस्ती पोर्टल सुरू झाल्यानंतरच होईल असं देखील अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात येत आहे. त्यात पोर्टल कधी सुरू होईल, आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतील किंवा पोर्टल कधी सुरू होईल मग आता दुरुस्ती करण्यासाठी. पोर्टल सुरू होण्यासाठी कुठलीही अपडेट नाही. सरळ या कृषी विभागामार्फत म्हणा किंवा काही अधिकाऱ्यांमार्फत सरळ सांगण्यात येते की पोर्टल कधी सुरू होईल आम्हाला काहीच माहीत नाही. आणि तुम्हाला वाटत असेल की बाबा लवकरच पोर्टल सुरू होईल आणि आमच्या खात्यावर ही दुरुस्ती करून केल्याच्या नंतर दुरुस्ती फास्ट करतील आणि आमच्या खात्यावर धानाचा बोनस वितरित होईल. परंतु मित्रांनो, एकतर पोर्टल सुरूच नाही. पहिली गोष्ट, दुरुस्ती करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांची दुरुस्तीची गरज आहे त्या शेतकऱ्यांसाठी पोर्टलच सुरू नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पोर्टल कधी सुरू होईल हे अधिकाऱ्यांनाच माहीत नाही. तर मित्रांनो, तुमचा जर चूक झालेली असेल नोंदणीमध्ये वगैरे, सध्या तरी तुम्ही धानाच्या बोनसपासून वंचित राहणार आहात. धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत राहायचं काहीही कारण नाही तुमचं, सध्या तरी सांगतोय. नंतर वाटप होईल. पोर्टल वगैरे सुरू झाल्याच्या नंतर तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे व्हेरीफाय करा, तुम्ही दुरुस्ती वगैरे करा काही करायची असेल तर. परंतु सध्या तरी डायरेक्टली अधिकारीच सांगत आहेत की बा पोर्टल कधी सुरू होईल आम्हाला काहीच माहीत नाही. मग त्या कारणास्तव मित्रांनो, सध्या तरी तुमचं जर काही चूक वगैरे झालेली असेल तर तुम्ही सध्या तरी धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत राहायचं काहीही कारण नाही, काम नाही. तुम्हाला धानाचा बोनस सध्या तरी वितरित होणार नाही. तर मित्रांनो, एवढे व्हेरिफिकेशन वगैरे या गोष्टी पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा झालेल्या होत्या. पहिल्या टप्प्यामध्ये व्हेरिफिकेशनमध्ये जे काही शेतकऱ्यांना ब्लॉक टाकण्यात येतो, मला वाटतं आपण एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा होतं. बीम पोर्टल, नीम पोर्टल वगैरे काहीतरी आपण माहिती घेतलेली होती. त्या अंतर्गत शेतकऱ्यांची नावे हे ब्लॉक लिस्टमध्ये वगैरे टाकण्यात येत आहेत अशी बरेच माहिती घेतलेली होती आपण जेव्हा पहिल्या टप्पा वितरणाला सुरुवात झालेली होती. त्या अंतर्गत व्हेरिफिकेशन आहे, हे सेम व्हेरिफिकेशन होणार मित्रांनो. ब्लॉक लिस्टमध्ये, नॉट फाउंड लिस्टमध्ये शेतकऱ्यांची नावं टाकण्यात येत आहेत. तर ही होती छोटीशी माहिती. त्याचबरोबर आता काही शेतकरी म्हणतील बुवा दुसरा टप्पा वाटपाला कधी सुरुवात होईल, सांगण्यात येत होतं 20 जुलैनंतर दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. तर बघूया आता उद्या 20 तारीख आहे, उद्या काही अपडेट येते का. अपडेट आली की लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.